बरोबर. आता 1975चा जो कायदा तुम्ही म्हणताय त्या कायद्यामध्ये 2021 मध्ये दुरुस्ती झालेली आहे आणि तो कायदा एक सेकंड फक्त वाचूनच दाखवतो मी. त्या कायद्यामध्ये काय नमूद आहे? महाराष्ट्र स्टेट ट्री ऑथॉरिटी एक्ट अनुसार 2021 मध्ये अशी अमेंडमेंट झालेली आहे, तरतूद या प्रकारे सुधारणा झालेली आहे, जर 200 पेक्षा अधिक आणि 5 वर्षापेक्षा जुनी, रिपीट करतो, 200 पेक्षा अधिक आणि 5 वर्षापेक्षा अधिक वर्षाची जर झाडं तोडायची असतील तर स्थानिक वृक्ष प्राधिकरण किंवा प्रशासक निर्णय घेऊ शकत नाही. अशा प्रकारचा प्रस्ताव राज्य वृक्ष प्राधिकरणकडे म्हणजे स्टेट ट्री ऑथॉरिटी कडे पाठवणे आणि त्यांची मंजुरी घेणे हे कायद्याने बंधनकारक आहे. कशाला टाइमपास तोडायचे नाही, अट्टाहास कशाला, बरोबर. आणि आमचाही वेळ वाया घालवता. आता हा एक विषय आला टेक्निकल आणि लिगल पॉइंट. सेकंड थिंग, आपल्याकडे जी वृक्ष प्राधिकरण समिती जी अस्तित्वात आहे त्याच्यामध्ये सर्व पदसिद्ध अधिकारी आहेत, नगरसेवक नाही. कारण की आपल्याकडे महानगरपालिकेच्या निवडणुका 4-4.5 वर्ष असून प्रलंबित आहे. तेवढं लोकसेवक आमचे जनसेवक पैकी एकही प्रतिनिधी नाही. जसं आधी यांनी सांगितलं तसं टेक्निकल पर्सन असतात, त्यापैकी एकही नाही. म्हणजे आरोपी तुम्हीच आणि हिअरिंग करणारे तुम्हीच, म्हणजे कोर्ट तुम्हीच आणि आरोपी पण तुम्हीच, असं नाही होऊ शकत. म्हणजे हा एकचा तुम्ही सन्मान कराल, कायद्याचा सर्व आपण सन्मान करू. आणि 2002-03च्या शिवसेना कुंभमेळ्यावेळेस जेव्हा चेंगराचेंगरी झालेली होती त्यावेळेस नाशिक केमिस्ट असोसिएशनची आमचीच अँब्युलन्स होती. मागच्या 15-16च्या शिवसेना कुंभमेळ्यामध्ये 2200 स्वयंसेवक गोदाप्रेमी संस्थेने दिलेलं होतं. आमचं तुम्हाला सहकार्य नेहमीच राहतं आणि घ्यावंच लागतं, कारण की आम्ही स्थानिक आहे, दुटोंड्या मारुती समोर राहतो. आमचं तुम्हाला राहणारच आहे, आमचं सहकार्य आणि सर्वांचं सहकार्य तुम्हाला राहणारच आहे. पण असं करून दादागिरी करून दंडशाही करून ते अजिबात खपून घेतलं जाणार नाही. कायद्याचा आदर आम्ही करू, कायद्याचा आदर तुम्ही करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तपोवनाचा विजय असो. 1-2 मिनिटं घेईल फक्त. सर ज्या लिगल पॉइंटवर बोलले त्याच पॉइंटवर बोलायचं मला, कारण मला एक तुम्हाला गुपित सांगायचंय. ही जी सुनावणी, माझं नाव ऍडव्होकेट आकाश मोरे, मी नाशिकचाच रहिवासी आहे आणि आज मी ज्या आलोय ते हे सगळं मांडण्यासाठी. आपण ज्या गोष्टी बोलतोय, ज्या आपण भावनिक होऊन बोलतोय, तर त्या बोलण्याच्या आधी एक गोष्ट समजणं महत्वाचं आहे की हे जे काय नाटक होतंय याच्या मागचं हे कायदेशीर आहे का? ज्या 1975चा कायद्याचा आधार घेऊन तुम्ही म्हणताय 8-2 जो तुम्ही अर्ज दिलाय त्याची तुम्ही सुरुवातीला द्यायला पाहिजे, सही केलेली प्रत तुम्ही द्यायला पाहिजे, ती तुम्ही दिलेली नाहीये. ठीक आहे. दुसरी गोष्ट जी आहे त्याचे जे कंप्लायन्स आहेत, 8-3च्या आज जे कंप्लायन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला जे वृक्ष तुम्ही तोडणार आहात सर्वेचे नाही, वृक्ष जे तोडणार हे कायदेशीर करत नाहीये, कोणी सांगायचं नाही, कायदेशीर नाहीये. इथे एकही सक्षम अधिकारी नाहीये. एक 5 मिनिटं सगळ्यांनी शांत बसा, त्यांचं म्हणणं आपण ऐकू. आपला विरोध आहे काय होतं, गोंधळ काही गोंधळ नाही. ऐका, 1-2 मिनिटं ऐका. आपल्याला कुठलाही गोंधळ नकोय. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, प्रत्येक पर्यावरण प्रेमी म्हणून आपण इथे एकत्र आलो आहोत. सुनावणी ऐकणं गरजेचं आहे. हात जोडून विनंती सगळ्यांनी भांडण करून काहीच सगळ्यांनी शांत बसा. 5 मिनिटं सगळ्यांनी खाली बसा. सगळ्यांना विनंती आहे, सर्वांना विनंती आहे. वृक्ष प्राधिकरण अधिकारी आयुक्त असतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सुनावणी रद्द झाली तर सगळे गडबड होऊन जाईल. सगळ्यांना विनंती आहे, हा सर्व विनंती आहे की आपण जागेवर बसा, त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ द्या. इथे सगळे जे महत्वाचे अधिकारी ते वृक्ष प्राधिकरण अधिकारीच आहे. एक 10 मिनिटं सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही खाली बसा. सगळ्यांना विनंती, खाली बसा. सगळ्यांनी खाली बसा. सगळ्यांनी खाली बसा. अहो, मी सर्वसामान्य नागरिक म्हणून आलेले आहे. भांडून प्रॉब्लेम सॉल्व्ह. तुम्हाला हात जोडून विनंती, तुम्ही खाली बसा. भांडायचं नाही, हे कायदेशीर करत नाहीये, कोणी सांगायचं नाही, कायदेशीर नाहीये. इथे एकही सक्षम अधिकारी नाहीये.
बरं, 5 अधिकारी यांच्याकडे कृपया सगळ्यांनी दादा रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही खाली बसा. आपला गौरव झाला काय मला माहिती मी महापालिकेत काम केलेलं आहे. अहो हे सर्व सक्षम नाही आहेत. मग ते कोण करतं? आयुक्तच नाही ते. असं थोडी असतात का? हे जे म्हणतात सर ते तुम्हाला मी काय अधिकार असतील सुनावणी करण्याचे तर सर कृपया मला तुमचे डॉक्युमेंट दाखवा की मला अधिकार आहे सुनावणीचे, मी सुनावणी घेऊ शकतो. तुम्ही ते डॉक्युमेंट दाखवा, आम्ही कसं तयार आहे फक्त डॉक्युमेंट दाखवा, बाकी विषय काही नाही. कृपया करून भांडण करून आपला भांडू नका. आणि आपल्याला आपला अधिकार कायदेशीर मांडायचा आहे. आपल्याला कायदेशीर मांडायचा आहे. एक मिनिट. वृक्ष नियम जो आहे 1975 कलम 8 अन्वये तिसऱ्या मुद्द्यामध्ये जे म्हटलेलं आहे आपलेच प्रतिनिधी वाचतील प्लीज. नाही आपण तुमचं काम सुरू 8.3 प्रमाणे तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्याची साक्षांकित प्रत आम्हाला हवी आहे. 8.3 प्रमाणे तुम्ही जो अर्ज 8.2 प्रमाणे जो अर्ज केलाय तो अर्जाची साक्षांकित प्रत देण्यात येईल आणि आम्हाला 8.3 प्रमाणे तुम्ही काय काय सर्व देण्यात येईल. आजची आम्हाला हवंय. सुनावणीच त्याच्यासाठी आहे. मला सगळ्यांनी शांतता मला जबरदस्ती अर्ज करून देणार. त्यांच्याकडे किती अधिकार आहे? त्यांच्याकडे सर्व अधिकार आहे. त्यांच्याकडे किती? तुम्हाला या सुनावणीत इंटरेस्ट नसेल जरा तुमची नंतर सुनावणी केली. कृपया शांततेत सुनावणी होऊ द्या. हा कार्यक्रम व्हायला नकोय. जर तुम्हाला ऍक्टचा रिस्पेक्ट करायचा नसेल तर आम्ही तुम्हाला हो व्यवस्थित सांभाळून देतो आहोत. जर तुम्हाला ऍक्टचा रिस्पेक्ट करायचा नसेल तर आम्ही काहीच नाही बोलू शकत. आजची सुनावणी मी रद्द करण्याचा निर्णय घेईल जर 5 मिनिटात हे सगळं थांबवलं नाही तर. हॅलो, सगळ्यांना कृपया सुनावणी चालू करा. आम्ही त्याच्यासाठी सगळेजण शांततेत बसले. हे बघा 10 लोक आंदोलन करतात, एवढे सगळ्यांचं बसणं शांत वाया जात आहे. सुनावणी चालू करा. आम्ही त्यासाठी चालू. आम्हाला सुनावणी कॅन्सल नकोय. माहिती दिलाय सर तुमच्याकडे एक माहिती. हॅलो, जागेवरून बोला. हॅलो, हे बघा आपल्याला 90% लोक शांत बसले. 10%मुळे सुनावणी कृपया कॅन्सल करू नये. सुनावणी रद्द होणार नाही. सुनावणी नियमानुसार संपेल. कृपया सगळ्यांनी शांत बसायचं.
सांगायचं आहे, बाजू पूर्ण समजून घ्या. तुम्हाला पुढचा एक विषय सांगतो. जर तुम्हाला तुमचं म्हणणं पूर्ण वृक्ष प्राधिकरण माननीय आयुक्त महोदयांकडे मांडायचं असेल तर हा अशा प्रकारच्या गोंधळाने ते मांडता येऊ शकत नाही. तुमचं एक 5 लोकांचा सिस्टम हो तेच करतोय. तुमचं सगळ्यांचं म्हणणं आज या ठिकाणी लेखी घेतलं जाणार आहे. सर ही सुनावणी आहे. सुनावणी आहे. सुनावणीच्या पद्धतीने सुनावणी आहे तर आम्हाला बोलू द्या ना. माईक इकडे पाठवा. तुम्हालाही माहिती देतोय. विषय तर सांगू द्या. विषयाचं प्रास्ताविक संपू द्या मग देतो ना मला. एक माईक तुमच्याकडे दिलेला आहे. मला माझा विषय संपवल्याशिवाय जर तुम्हाला सुरू करायचं ओके शांतता ठेवा. नाशिककर सर्वांना हात जोडून विनंती आहे, शांतता ठेवा. प्रास्ताविक पूर्ण होऊ द्या. कृपया शांत एवढ्या दिवसापासून आपण झटतोय. तर 1825 झाडांपैकी 250 झाडं तोडू नये असा बांधकाम विभागाचा जो अर्ज आहे त्यावर बांधकाम विभागामार्फत मोजणीचं देखील प्रक्रिया सुरू आहे. जागेवर मार्किंग 2 दिवसात होऊन जाणार आहे. 2 दिवसात त्यापैकी किती झाडं वाचणार आहे, किती झाडं बाधित होणार आहे ते तुमचं जे म्हणणं आहे ते आम्हाला लेखी द्या. ते आम्ही ऐकून घेऊ. अर्जानुसार हे मांडायचं आहे. आणि सुनावणीमध्ये ऐकलं जातं. तो ऐकण्यासाठी बोलवलेला आहे. मला ठीक आहे. एक काम करा. आता तुमच्याकडे माईक आहे, तुम्ही बोलू शकता. सर्व सन्माननीय ऊर्जाप्रेमी 2 मिनिटं आपण या हिअरिंगला आलेलो आहे. हे जेवढे बसलेले आहेत तिथे अधिकारी, पहिली गोष्ट म्हणजे या कामासाठी सक्षम आहेत का? तुम्ही नका दाखवू, ते सांगते. तुम्ही का त्यांच्या प्रतिनिधी आहात का? विषय असा आहे का आता सन्माननीय पंचवटीचे जे विभागीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे किती चार्ज आहेत? तो या सुनावणीचा त्या आहेत ते प्रभारी आहेत. या सुनावणीचा ते प्रभारी आहेत. प्रभारी. आपल्याकडे कोणता चार्ज आहे? मी उद्यान विभागाचा प्रमुख. तुमच्याकडे तुम्ही मानधनावर आहे ना? मानधनावर कशावर आहे? मी शासनाचा गॅजेटेड ऑफिसर आहे. शासनाचा गॅजेटेड ऑफिसर. माईक घ्या. माईक वर बोला. मी शासनाचा राजपत्रित अधिकारी आहे. बदली झालेली आहे का? मानधनावर नाही. हो. पंचवटीतून बदली आलेली आहे. माझ्या पोस्टिंग बद्दल मी आधीच सर्व सांगितलेलं आहे. नाही, पण पंचवटी विभागातून बदली झालेली आहे. अहो मी गार्डन डिपार्टमेंटचा एचओडी आहे. एचओडी पंचवटीचा विषय नाही. तुमच्याकडे काय होत आहे? मी सांगितलं माझी ओळख उद्यान अधीक्षक नाशिक महानगरपालिका. आता हे जे माझे आहे पंचवटी विभाग प्रमुख त्यांच्याकडे किती चार्ज आहेत? तो या सुनावणीचा मुद्दा नाही. हे प्रभारी आहेत. हो आहेत. प्रभारी जरी असतील तरी आज ते त्या ठिकाणी सक्षम अधिकारी आहेत. तो तात्पुरता आहे. त्यांच्याकडे काय चार्ज? ओके. हो. आणि मग त्यांच्याकडे तो कसा काय होऊ शकतो? सुनावणी त्यांच्याकडे विभागीय अधिकाऱ्यांना सुनावणी घेण्याचा अधिकार आहे. तो ऍक्ट नुसार मी सांगितलं 1975च्या कलम 8 मधील 3 नंबरचा जो मुद्दा आहे त्यानुसार आहे. जर आपल्यामध्ये कोणी ऍडव्होकेट असेल तर प्लीज सरांना एक्सप्लेन करा. आपल्यापेक्षा जास्त आपण सांगू शकतो. प्लीज तुम्ही आम्हाला एका समोर सर्व एका दिवशी चालले. काय जरी असेल
काय सांगता नाही. विषय असा आहे की त्यांच्याकडे किती चार्ज सांगा ना मला. त्यांच्याकडे किती चार्ज आहेत जास्त त्याचे आहेत ते. त्यांच्याकडे पूर्ण वेळ पंचवटी विभागाचा चार्ज आहे. ते विभागीय अधिकारी पंचवटी तथा वृक्ष अधिकारी पंचवटी. नाही वृक्ष याचा अधिकार त्यांच्याकडे पूर्ण वेळ नाहीये. पूर्ण वेळ आहे सांगितलं नाही. 1975च्या कलम 8 तिसऱ्या मुद्द्यामध्ये पहिली गोष्ट आता तुमची हा महापालिकेने घेतला. हा कोणत्या बांधकाम समितीला सांगण्यावर होता. तुम्ही याला पर्याय शोधला का. तो पूर्ण पर्याय शोधून सदर प्रकरण या शहरामध्ये इतक्या अनेक जागा असताना करू देणार तर बरं होईल. ते बोलू द्या ना मला. माझी विनंती आहे आम्हाला संपवू द्या मग हा तुमचं त्यांना हरकतींचं जी सुनावणी आहे